जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की रायगडचे लेखीचे मार्क आलेले आहे आणि आपल्याला ग्राउंडचे आधीच मार्क माहीत होते. त्यानुसार खूप विद्यार्थ्यांचे मेसेज आलेले आहे की सर आम्हाला रायगडमध्ये इतके इतके मार्क पडलेले आहे, आमचं होईल काय? तर सर्वांना एकसाथ सांगायचं होतं, कारण की प्रत्येकाला मेसेजचं उत्तर देणे आणि प्रत्येकाला समजावून सांगणे की दादा तुझं इथे या कारणाने होऊ शकतं किंवा या कारणाने नाही होऊ शकत. कारण की इथे भरपूर अशा जागा आहेत, पण त्यानुसार विद्यार्थ्यांना पेपरसुद्धा सोपा गेलेला आहे. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्कसुद्धा पडलेले आहे. आता सर्व काही डिपेंड करतं ते म्हणजे तुमच्या जागा किती आहे आणि तुम्हाला मार्क कशाप्रकारे पडलेले आहे. आता बघा, काही विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे दोन्हीमध्ये ग्राउंडमध्ये सुद्धा 40+ मार्क पडलेले आहे आणि लेखीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे मार्क पडलेले आहे. तरी पण इथे सगळ्यात काही महत्त्वाचं मॅटर करते ते म्हणजे जागा. जागा या भरपूर आहे यावर्षी. आपण जर विचार केला मुंबई, गडचिरोली, त्यानंतर ठाणे आणि त्यानंतर पुणे ग्रामीण, त्यानंतर जागाचा नंबर लागतो रायगड पोलीस शिपाई या पदासाठी. असा जो क्रम लागतो आणि इथे चांगल्या प्रकारे जागा असल्याकारणाने विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त इथे सिलेक्शनसुद्धा होणार आहे. ठीक आहे, कारण की जागा भरपूर आहे. खूप मोठी भरती इथे रायगडला यावर्षी घेण्यात आलेली आहे आणि इथे मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगल्या जागा होत्या. मागच्या वर्षी इथे थोडा कमी जागा होत्या. पण बघा, इथे मागच्या वर्षीचा काही संबंध नाही, कारण की मागच्या वर्षी जी भरती झालेली होती ती हिवाळ्यात झालेली होती. त्यामुळे ग्राउंडसुद्धा विद्यार्थ्यांचं उत्तम आलं, कारण की तेव्हा जो असते ते वातावरणसुद्धा चांगलं असते आणि डाएटसुद्धा चांगला असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना ग्राउंडसुद्धा चांगलं निघत असते. पण यावर्षी पावसाळ्यात भरती झाल्यामुळे थोडंफार विद्यार्थ्यांच्या नाही म्हटलं तरी आपण 2 मार्कचा ग्राउंडमध्ये फरक पडतो आणि ग्राउंड ज्यांचं चांगलं निघालं ते विद्यार्थी टॉपमध्ये असतात, हे सर्वांनाच माहिती आहे. आता बघा, फायनल कट ऑफ किती जाऊ शकतो, ओपनचा किती जाऊ शकतो, SC, ST, OBC, EWS, SBC, SC, BC, NT, VJ वगैरे जेवढं काही कास्टला इथे जागा आहे त्यानुसार तुमचा कट ऑफ किती जाऊ शकतो नेमका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण एक अंदाज बांधलेला आहे. आपण एक अंदाजित कट ऑफ सांगतो आहे. इथे जरी आपण मेरिट किती जाणार लिहिलेलं आहे तरी पण इथं अंदाजित कट ऑफ सांगणार आहे, कारण की एक्झॅक्ट कट ऑफ काढण्यासाठी आपल्याला का नाही यामध्ये खूप काही ॲनालिसिस करावं लागतो. पण आपण अंदाजित कट ऑफ काढायचा आहे, म्हणून आपण इथे अंदाजच घेणार आहोत. आपण जे मार्क्स सांगणार आहोत त्यापेक्षा तुम्हाला 2 ते 4 मार्क कमी किंवा जास्त असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं काम होऊ शकतं. कारण की आपण जो कट ऑफ सांगणार आहे तो एक अंदाज सांगणार आहोत. एक्झॅक्ट कट ऑफ काढणे आणि एक्झॅक्टली सांगणे यामध्ये फरक असतो आणि अंदाज सांगणे हा खूप फरक असतो. ठीक आहे, तर आपण अंदाज घेणार आहोत, हे लक्षात घ्या. आणि अजूनपर्यंत ऑफिशियल मेरिट आलेला नाही आहे, तर काळजी करण्याची गरज नाही आहे. आपण फक्त एक अंदाज सांगतो आहे, त्यासाठी विद्यार्थी थोडे रिलॅक्स फील करतील, त्यामुळेच आपण अंदाज घेतलेला आहे. ठीक आहे, तर पहा, ओपन जो कट ऑफ असू शकतो तो माझ्या अंदाजाने 130 किंवा 131च्या आसपास राहू शकतो. ठीक आहे, ओपन सर्वसाधारण कोणतं सांगितलेलं आहे आपण, ओपन सर्वसाधारण. आणि ओपनमध्ये महिलांचा जो कट ऑफ असू शकतो तो असू शकतो विद्यार्थी मित्रांनो 117 किंवा 118 किंवा 119 या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे, ओपन महिलांसाठी. ठीक आहे, कारण की ओपनमध्ये कोणताही विद्यार्थी हा जाऊ शकतो, महिला असो किंवा पुरुष असो, पण महिलांसाठी हा सेफ स्कोर असू शकतो. ठीक आहे, कारण की महिलांना माहिती आहे यावर्षी ग्राउंडला चांगले मार्क पडण्याचे कारण म्हणजे की गोळा हा जवळपास महिला उमेदवारांनी आउट ऑफ करून ठेवलेला आहे. मागच्या वर्षी जरी ज्या महिला उमेदवाराचा 12 गोळा जात होता, 10 जात होता, त्यांनी यावर्षी 15 गोळा करून ठेवलेला आहे आणि त्यामुळेच त्यांना फायदा होणार आहे. जरी पुरुष उमेदवारांचा 12चा 12च गोळा राहिलेला आहे, पण महिला उमेदवारांचा इझी असल्यामुळे तो आउट ऑफ पडतो. ठीक आहे, डिस्टन्ससुद्धा कमी आहे आणि गोळ्याचं वजनसुद्धा कमी आहे. तर बघा, आणि 3-3 चान्स आहे. ठीक आहे, त्यामुळे आरामात गोळा हा आपण आउट ऑफ टाकू शकतो. त्यामुळे महिला उमेदवारांनी हे विचार करू नका की आमचा कट ऑफ हा मागच्या वर्षीसारखाच कमी जाईल. तर बघा, मेरिट किती जाणार यावर आपण लक्ष करतो आहे. तर बघा, SC BC तुमचा कट ऑफ जाऊ शकतो सर्वसाधारणमध्ये 122च्या आसपास किंवा 123 किंवा 124च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण. महिलांचा कट ऑफ SC BCमध्ये जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो 115
किंवा 112च्या आसपास. ठीक आहे, हा आपण अंदाज घेतो आहे. म्हणून या आसपास तुम्हाला कमी जास्त मार्क असतील 4-5 तरी तुमचं इथं काम होऊ शकतो. त्यानंतर बघा, सर्वात हायेस्ट कास्ट लागणारे यावर्षी किंवा मागच्या वर्षीसुद्धा ती आहे VJA. त्यानंतर NTमधील NTC आणि NTD. या 3 कास्ट अशा आहे की या सरप्राईज देत असतात आपल्याला. कधी एकदम कमीसुद्धा जातात, कधी ओपनच्या पाशी खेळत असतात. OBC आणि SC BCपेक्षा पण हाय लागतात. तर बघा, यांची जो कटअप राहू शकतो तो कटअप राहू शकतो 125 ते 127च्या आसपास. ठीक आहे, याच्यापेक्षा कमीसुद्धा लागू शकतो आणि या रेंजमध्ये सुद्धा राहू शकतो. ठीक आहे, तर वेगवेगळ्या लागणार आहेत प्रत्येकाच्या या 3 कास्टचा. असाच नाही लागणार की एकदम आपण सांगितले हाच लागणार आहे. ठीक आहे, आणि महिलांचा जर कटअप बघायला गेलो आपण, NTC फिमेल हा जवळपास NTC, NTD आणि VJ यांचा कटअप हा तुमचा 112 ते 116 किंवा 15च्या आसपास तुम्हाला राहू शकतो. ठीक आहे, वेगवेगळा लागणार आहे कारण की यावर्षी NCCवाले विद्यार्थीसुद्धा भरपूर आहे. प्रत्येकच जिल्ह्यामध्ये NCCची पोरं निघत आहेत. त्यानंतर आणि त्यांचासुद्धा अभ्यास चांगल्या प्रकारे झाला असल्यामुळे 1 वर्षाच्या नंतर तर त्यांनासुद्धा 5 मार्क जास्त असल्यामुळे ते सुद्धा आर्मी सोडून किंवा आर्मीकडे लक्ष न केंद्रित करता त्यांनी इकडे फोकस केले असल्यामुळे ग्राउंड तर त्यांचं ऑलरेडी चांगलं राहतात आणि 5 मार्क त्यांना बोनस मिळत असतात. त्यामुळे ते सुद्धा इकडे लक्ष करत आहेत. तर बघा, त्यांचासुद्धा तो सुद्धा मॅटर करणार आहे. त्यानंतर बघा, EWS सर्वात बेस्ट या वर्षीसाठी. मागच्या वर्षी जरी हे टॉपमध्ये चालली होती कास्ट, पण यावर्षी कमी जाणार आहे. ठीक आहे, तर यांचा जो कटअप लागू शकतो तो कटअप असू शकतो विद्यार्थी मित्रांनो 117 किंवा 118 सर्वसाधारणमध्ये. ठीक आहे, आणि महिलांचा जो कटअप आहे तो 105 प्लस राहू शकतो. ठीक आहे, EWSमध्ये. त्यानंतर SC ST 116 ते 117च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. SC हे SCचं सांगतो आपण, SCचं, आणि STचं 115च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण. आणि महिलांचा SCमध्ये 105 किंवा 104 किंवा 106च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आणि STचा महिलांचा 102 ते 105च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे, त्यानंतर राहिला SBC तुमचा कटअप राहू शकतो 122 किंवा 120च्या आसपास. ठीक आहे, सर्वसाधारण. आणि महिलांचा कटअप राहू शकतो SBCमध्ये 102 ते 107च्या दरम्यान. ठीक आहे, आणि त्यानंतर OBCमध्ये OBC बघा, OBC तुमचा जो कटअप आहे तो 125 ते 127च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सर्वसाधारणमध्ये. आणि महिलांचा जो कटअप आहे तो 115 प्लस राहू शकतो किंवा 112सुद्धा राहू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा कटअप आसपास तुम्हाला मार्क असतील. 5 मार्क जरी कमी असतील तुम्हाला तरी तुमचं इथं होप ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो, कारण की आपण हा एक फक्त अंदाज घेतलेला आहे. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं मॅटर करणार आहे ते म्हणजे अनाथ. कारण की ज्या कास्टमधून अनाथने फॉर्म भरला आहे त्या कास्टची सर्वसाधारणची जागा ही अनाथला दिली जाते. तर यावर्षी खूप काही विद्यार्थ्यांचं नुकसानसुद्धा झालेलं आहे, कारण की सर्वसाधारणमधील जागा या कमी होत आहे. कारण की समजा उदाहरणार्थ तुम्ही OBC असाल आणि सर्वसाधारणला 4 जागा असेल आणि एका OBC अनाथमधून जर फॉर्म भरला असेल तर त्या जागा सर्वसाधारणच्या 4 न राहता 3 होतात आणि 1 जागा ही अनाथला दिल्या जातात. म्हणजे अनाथला किती पण मार्क राहो, मग ते 100 करून असत किंवा त्यांना 40 मार्क लेखीला आणि 25 मार्क ग्राउंडला जरी असेल तरी त्याला ती जागा दिली असते जर त्यांनी फॉर्म भरला असेल तर. तर यासुद्धा सरप्रायझिंग गोष्टी यावर्षी होत आहे. आणि म्हणजे विद्यार्थ्यांना 1 जागा कमी होत आहे आणि ते तर आहेच, 5 मार्क बोनस NCC म्हणजे 2-2 NCCसाठी आणि अनाथसाठी या 2 गोष्टी प्रॉब्लेम देत आहेत विद्यार्थ्यांना सर्वसाधारण जागासाठी. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.